अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुलभाताई खोडके यांनी जे काही मुद्दा मांडला, एकच आहे की औषधोपचार झाला पाहिजे आणि औषधोपचार झाल्यानंतर फॉलोअपची जी काही औषधं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी सूट मिळावी अशा पद्धतीची त्यांची विनंती आहे. खरं तर आपल्या सगळ्या सेंटर्समध्ये ज्या पद्धतीने आपण उपाययोजना करतोय त्याच्यामध्ये एका बाजूला महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये या सगळ्यांसाठी मोफत अशा पद्धतीचा केमिओथेरपीचा आपण ट्रीटमेंट करतोय आणि त्यानंतर 10 दिवसाची औषधं सुद्धा आपण त्याच्यात देतोय. मला असं वाटतं की ती औषधं जी आहेत त्या 10 दिवसाच्या औषधांचा फॉलोअपच्या ट्रीटमेंटला सुद्धा आपण त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. या व्यतिरिक्त आणखीन काय असेल तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला घ्यावी लागेल. माझी विनंती आहे की पहिल्या टप्प्यातले जे काय आजार आहेत, विशेषतः ट्रीटमेंट असेल, त्याच्यावरती केमिओथेरपी असेल, केमिओथेरपीनंतर त्याच्यानंतर फॉलोअपची सुद्धा जी काय आपण ट्रीटमेंट आहे या सगळ्यासाठी सुद्धा आपण महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये तरतूद केलेली आहे. अजूनही काही सूचना असेल तर मला असं वाटतं आपण जर आम्हाला दिले तर त्याच्यामध्ये पण त्याच्यासाठी फॉलोअपला सुद्धा आपण तरतूद केलेली आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, एका बाजूला जी काय 10 दिवसाची ट्रीटमेंट आहे ती आपण देतोच, परंतु फॉलोअपचं एक पॅकेज आहे. मी मध्यंतरी सुद्धा आमच्या सगळ्या महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या सगळ्या टीमला घेऊन बसलो. बऱ्याच ठिकाणी ते राईटली ऑपरेट होत नाही आणि त्यामुळे नाहक सगळ्या पेशंट्सना त्रास होतोय. जे योजनेतले लोक असतील त्या सगळ्या लोकांना योग्य पद्धतीने आणि मोफत सुविधा देण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. तर माझी विनंती आहे की त्या फॉलोअपच्या पॅकेजबद्दल जर तिथं वर्किंग होत नसेल तर आम्ही आजच सूचना देतो. तिथंच नाही, बऱ्याच ठिकाणी, कारण माझ्या निदर्शनास आलं काही लोकांच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर आम्ही बैठक घेतली. मला वाटतं की त्याच्याबद्दल आम्ही जर काही स्पष्ट निर्देश देतो त्यातून बरेचसे प्रश्न सुटतील.